विसरून तिथे सांता क्लॉज बरोबर मजा केलीत ना? अगं आम्हाला माहिती असतं तर आम्ही तुला घेऊन गेलो असतो. बरं तिथे अजून काय काय केलं तुम्ही? खूप मजा केली, खूप मस्ती केली. अगं छोटी आई, मी एक गोष्ट मिस करत होतो. तिकडे आम्ही मजा करूनही आम्हाला मिळाली नाही. कुठली गोष्ट? ती गोष्ट जी तू आम्हाला दररोज देतेस. तुम्ही मला नीट सांगा ना, मला कसं कळेल? ज्यामध्ये विटॅमिन असतात, प्रोटीन असतात आणि कॅल्शियम असतं, आयर्न असतं आणि ते खूप यम्मी लागतं, चॉकलेट सारखं. जे खाल्ल्यानंतर तर शरीराची आणि बुद्धीची वाढ खूप छान होते आणि त्याचं नाव आहे डाबर च्यवनप्राश. चला मला पहिलं 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 मला पहिलं. सर्वात लहान कोण आहे? आ तुझं चॉकलेट फ्लेवर. यम्मी. छोटी आई, आई कुठे आहे ग? आई असेल इथेच कुठेतरी. चल जाऊया. चल अरे सावकाश. आई चहा तयार आहे. आई काय झालं? काय नाही. आई आजींची तब्येत खरंच बरी आहे ना? हो मगाशी सांगितलं नाही का मी तुला? नाही मग मी आल्यापासून बघतीये तुम्ही कसला तरी विचार करताय, कसलं तरी टेन्शन आहे. मला नाही सांगणार? समोरच्या माणसापेक्षा स्वतःच्या बोटांच्या नेल पॉलिशची काळजी घेणारी काशी समोरच्या माणसाला मदतीचा हात द्यायला तयार होते, हेच मला कुठेतरी खटकते. आई त्यांच्यातला हा बदल कदाचित तुमच्यामुळे झालेला असू शकतो. काही गोष्टी कवी कल्पना समजून सोडून द्यायच्या असतात मीरा. त्यातलीच ही एक गोष्ट असं मी समजते. पण अजूनही मला कळलं नाही की ती असं का वागली. आई तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी कॅश वहिनींनी हा प्लॅन केला होता खरंच, आणि आमच्या समोर झालाय हा प्लॅन. मला नाही वाटत तसं. हे असं करण्यामागे तिचा नक्कीच काहीतरी डाव असला पाहिजे. ती तिथे असताना इथे नक्कीच काहीतरी घडलं असलं पाहिजे. पण नेमकं काय घडलं तेच कळत नाहीये. आई तुम्ही जसं समजताय तसं इथे अजिबात काही घडलेलं नाही खरंच. मी तर म्हणेन ह्या वेळेला तुम्ही कॅश वहिनींच्या बाबतीत काहीही गैरसमज करून घेऊ नका. मीरा तुला काशीचा स्वभाव माहिती आहे ना? चांगलाच माहितीये मला. त्या ह्या आधी खूप वाईट वागल्या आहेत. घरातल्या सगळ्यांना खूप त्रास द्यायचा त्यांनी प्रयत्न केलाय, मला सगळं मान्य आहे. पण ह्या वेळेला त्या जे काही वागल्या आहेत ना, ते आधीच्या कॅश वहिनींपेक्षा खरंच खूप वेगळं आणि चांगलं होतं. तुम्हाला सरप्राईज कसं देता येईल एवढाच प्लॅन त्या करत होत्या. त्यांच्या डोळ्यात मला दुसरा कुठलाच हेतू दिसला नाही. खरंच सांगते मी त्यांची बाजू घेऊन तुम्हाला असं बोलतीये तर आश्चर्य वाटलं असेल ना. पण आई कॅश वहिनींची बाजू घेतानाच तुमच्या मनावरचं दडपणही कमी व्हावं किंवा निघून जावं म्हणूनच मी असं सगळं बोलते. मीरा तू म्हणतेस हे जर सगळं खरं असेल तर या घरात माझ्या इतकी आनंदी कुणीच असणार नाही. पण असं घडायला मात्र हवं. हवं? असंच घडलंय खरंच. हा हॅलो कॅश, मी बंगल्याच्या मागे तर पोचले, पण इथे दागिने लपवायचे कुठे? बहिणी सांगते तेवढं ऐका.
थोडं पुढे जा, 5 पावलं. 5 पावलं. हा. 1 2 3 4 5. हा आता आता राईट नत घ्या, राईट. राईट. हा. जा पुढे. हा. शी. कॅश. आता काय झालं? अगं इथे घाण वास येतोय. वहिनी मग चांगलंच आहे ना. काय? अहो इतक्या घाणेरड्या वासामुळे तिथे कोणी पोहोचू शकणार नाही ना. बर आता? आता 2 पावलं लेफ्टला जा. लेफ्ट. 1 2. हा. आणि आता समोर लेफ्ट टर्न घ्यायला सांगता तुम्ही? कुणाला? मैत्रिणीला. ऍड्रेस सांगत होते मी. लेफ्ट टर्न घे म्हणून. तुझं काही काम होतं का? हो. गौरव कुठे आहे? गौरव आणि रिद्धी सिद्धी ती सगळे गच्चीवर खेळतात. बर. नाही 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 नाही, माझ्या बेडरूम मध्ये आहेत. नक्की? हो हो. गौरव. कॅश. हॅलो. अगं कोण आहे? वहिनी नुसती बडबड करताय तुम्ही. काम कधी करणार? ती मीरा आली होती. मीरा. हो का? अरे बापरे, मी परत येते. ठेवा सगळ्याचा बाजूला. समोर बघा. समोर. समोर भिंत आहे, दिसली का? आता काय भिंतीवर चढू? त्या भिंतीच्या शेजारी शिडी आहे, दिसली का ती? हा हा, शिडी. तिकडे आता ती शिडी उचला आणि तिकडे ठेवा. काय? अहो सांगते तेवढं करा ना वहिनी. कॅश, काय काय करवतेस तू माझ्याकडून? हा, शिडी लावली. आता आता वर चढून जा. काय? अगं वर कुठे? हो गच्ची. अगं कॅश, काय काय करायला लावतेस तू मला? मी सांगते तेवढं करा ना, प्रश्न विचारत बसू नका. हा बर. देवा पांडुरंगा, वाचव रे बाबा. देवा परमेश्वरा. अरे अरे, साडी अडकली वाटतं. हॅलो कॅश, अगं माझी साडी अडकली. आता काय करू? देवा परमेश्वरा. चला पुढे व्हा. काही करायला लावतेस तुम्हाला. स्वतः तिकडे फोनवर असतेस आणि मी इथे. काय करू? कोणी आलं तर? तेव्हा पांडुरंग वाचव रे बाबा. हा, निघाल. हा. हॅलो कॅश, मी पोचले वर. इथे एक मोठी टाकी आहे. आता तुम्हाला त्या टाकीत ते दागिने लपवायचे. काय? कॅश, वेड बीड लागलाय का तुला? इतक्या लाखो रुपयांचे दागिने पाण्यात? अगं खराब होतील ना ते. हे बघ कॅश, मला हे नाही जमणार. मी उशीच्या कवरात आधी दागिने लपवले होते ना, तेच बरोबर होते. हा, मी परत येते. ठीक आहे, मी पण परत जाते आणि घरातल्या सगळ्यांना बोलवते. चालेल? माझी आई नेहमी म्हणते, अडला हरी तर गाढवाचे पाय धरी. वहिनी काय बोललात? अगं काही नाही. बोल तू, पुढे बोल.
वहिनी, आता आपलं काम फिनिश. चला या खाली लवकर. परत तसंच. मी ठेवते फोन. खरंच छान झाला होता चहा. मीरा, तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर घरातलं वातावरण बदललं असेल आणि कुणाच्याही मनात कुणाविषयी काही राग नसेल तर आपण पावभाजीची पार्टी करायला हरकत नाही. काय वाटतं तुला? मस्त आयडिया आहे, पण सोबत अंताक्षरी सुद्धा प्लीज. प्लीज कशासाठी? आता पावभाजीची पार्टी म्हटल्यावर अंताक्षरी हवीच ना. सासूबाई, तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. मी आता तोच विचार करत होते. अरे वा वहिनी, तुमच्या पण मनात अगदी तेच आहे ना. मग आई पार्टी झालीच पाहिजे. हो सासूबाई, कसं आहे ना, त्याशिवाय आपल्याला आधीचं विसरता येणार नाही ना. म्हणजे आत्ता सगळं व्यवस्थित आहे ना, मग आधीच आठवायची काय गरज आहे? असं कसं मीरा? तू, आपले आबा, सासूबाई ही सगळी मोठ्या मनाची माणसं आहात म्हणून सगळं विसरलात. पण मी तुमच्याशी वागण्याचा जो मूर्खपणा केलाय तो मी कधीच विसरू शकणार नाही. सासूबाई, मी चुकले, मला माफ करा. शांत भाऊ, काही काय बडबडताय तुम्ही? हा सासूबाई, मला माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करायचंय. बहिणी, काय होतंय? तुम्ही जरा शांत व्हा आणि काही काय बडबडताय? हा नाही सासूबाई, आठवतं ना त्या दिवशी मी माझे सगळे दागिने परत केले होते. म्हणजे त्याचं मला वाईट वाटत नाहीये, पण आपण इतक्या प्रेमाने दिलेला मला आपल्या आधीच्या सासूबाईंचा हार मी परत केला. हा माझा मूर्खपणा नाही का सासूबाई? म्हणून आता मी माझी चूक सुधारायची ठरवली आहे. हो खरंच. पण म्हणजे जर तुम्ही तो हार मला परत केलात तरच तुम्ही मला माफ केलं असं मी समजेन. सासूबाई, मी आबांशी बोलले या विषयावर. त्यांची काहीच हरकत नाहीये मीरा. फक्त त्यांनी मला हे सांगितलं की सासूबाईंशी एकदा बोलून घे. सासूबाई, आता तो हार माझ्यासाठी फक्त किमती हारच नाहीये, पण तुमचा मी परत मिळवलेला विश्वास आहे. अभिलाषा, तुला तुझी चूक कळल्यानंतर तू हा हार मागायला माझ्याकडे नक्की येणार हे मला माहित होतं. मीरा, तिजोरीच्या चाव्या तुझ्याकडे आहेत ना? हो. तिजोरीतनं तिला तो हार काढून दे. थँक्यू. असू दे. काय ग मीरा, काय झालं? काय झालं मीरा? काय झालं? बोल ना. दागिने नाही आहेत. काय? दागिने आत नाहीयेत तर गेले कुठे? मीरा, अगं काय बोलतीयस तू? सासूबाई, बघू. उघड कपाट उघड. तिकडे बघ, बाजूला आहेत का? तिकडे बघ. नाही, मला आठवते मी तिजोरी ठेवली होती. तरी पण तू इथे बघ ना. कधीतरी असं होऊ शकतं ना, खालीवर झाले असतील. बघ बरं, इथे बघ, खाली बघ. खाली बघ. हळू हळू. आई नाही.
नाही आई, मी दागिने तिजोरीतच ठेवले होते. ते दागिने आहेत, मी कसे बाहेर ठेवेन? कुठे गेले ते सापडतच नाही. हिरा, रडू नकोस. दागिने इथेच कुठेतरी असतील. जाणार आहेत कुठे? चोरी झाल्यासारखं उगाच काय रडतेस ग? पण किल्ल्या माझ्याकडे आहेत नाही. जर किल्ल्या माझ्याकडे आहेत, तर तिजोरीला कोण हात लावेल आणि दागिने कसे गायब होतील? मग मान्य आहे किल्ल्या तुझ्याकडे असतात, पण मला सांग, घरातल्या इतरांना सुद्धा तिजोरीतनं काही काढायचं असतं की नाही? मग प्रत्येक वेळेला काय तू तिजोरी उघडून देतेस का त्यांना? मग कोणीतरी तिजोरी उघडली असेल आणि बाहेर ठेवलेले दागिने आत ठेवायला विसरले असतील. तू मला सांग, किल्ल्या कोणाकोणाला दिल्या होत्या आठवतंय तुला? सासूबाई, तिजोरीला घरातले सगळेच हात लावतात ना, म्हणजे सगळ्यांच्या महत्वाच्या गोष्टी आहेतच तिजोरीत. पण आता आणि हो, दागिन्यांच्या बॉक्सला आबांशिवाय कोणीही हात लावत नाही. म्हणजे कल्पना दिल्याशिवाय तर नाहीच नाही. आता सण समारंभही नाहीये. सासूबाई, कुठे गेले असतील हो दागिने? मीरा, मला सांग, तू काल तिजोरीची साफसफाई करायला घेतली होतीस का? नाही म्हणजे आतल्या गोष्टी बाहेर काढलेल्या असतात, त्या परत आत ठेवायला विसरली असशील, असंही झालं असेल. नाही आई, असं काहीच झालेलं नाहीये. मी खरं सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. मी तिजोरीला हातही लावलेला नाही. काय झालं मीरा? घरात चोरी झाली आहे का? नाही, तुमच्या सगळ्यांचे असे चेहरे पडलेत म्हणून विचारते. विशेष काही घडलंय का? कॅश, ग बरं झालं तू आलीस. आपल्या आधीच्या सासूबाईंचे दागिने नाहीयेत तिजोरीत. गायब झालेत ग. तू कुठे पाहिलेस का? काय? सासूबाईंचे जुने दागिने तिजोरीतून गायब झाले? कसं काय शक्य आहे? माझ्या माहितीप्रमाणे तिजोरीच्या चाव्या मीराकडे असतात आणि बाहेरून तसं दुसरं कोणी आलंच नाही. मग तिजोरीतले दागिने गायब कसे झाले? ही सगळी कल्पना काश्मीराची होती. पण ही सगळी सरप्राईज पार्टी फक्त तुमच्यासाठी. काशीचं असं वागणं म्हणजे निवडुंगाच्या झाडाला काट्याऐवजी फुलं येण्याचा प्रकार आहे. कुठे गेली होतीस? ते वॉशरूमला गेले होते मी. एवढा वेळ? हो, फ्रेश व्हायचं होतं ना. किती हक्का मारते तुला? काहीतरी बोल ना, ऐकू येत नाही का तुला? घरी जायचंय ना. सासूबाई, मी कधीपासून दार उघडण्याचा प्रयत्न करतेय, पण काय करू, कडी उघडत नाहीये इथून. एवढा पाय दुखतोय की मी बोलूही शकत नाही. आबा. बरोबर, तू फक्त गाडीपर्यंत चल, मग आपण घरी जाऊ, डॉक्टरांना बोलवू. आई गो, आबा मी आता एक पाऊल सुद्धा टाकू शकत नाही हो. कोणीतरी स्प्रे आणा ना. स्प्रे मारला की बरं वाटेल. आले आले. पाय मुरगळलाय. एक पाऊलही पुढे टाकता येत नाहीये. अरे बापरे. आई, काय ग मीरा, काय झालं? अभिलाषा वहिनींचा पाय मुरगळलाय. अभिलाषाचाही पाय मुरगळलाय? सासूबाई, तुम्ही का गप्पा आहात? तुम्हाला काय वाटतं? शेवटी तुम्हाला काय वाटतं ते महत्वाचं आहे, नाही का? आई, उगीच टेन्शन घ्यावं किंवा आरडाओरडा करावा असं काही घरात झालेलं नाहीये. मला खात्री आहे की दागिने कुठेच गेलेले नाहीत, घरातच आहेत. सगळ्यांनी खाली जाऊन बोलूया. चल चल. पण मला एक गोष्ट कळत नाही, तिजोरीतून दागिने गेले कुठे? म्हणजे ज्याला कोणाला काम असेल तो मीराकडनं किल्ली मागून घेत होता, म्हणजे मी पण मागितली ना. आणि मला चांगलं आठवतंय त्यावेळेस मीरानी त्या दागिन्यांबद्दल भीती व्यक्त केली होती. बरं, तू चाव्या घेतल्यानंतर मग पुढे काय झालं? पुढे काही नाही, मी गेलो, मला हवे असलेले बॉन्ड पेपर्स मी काढून घेतले आणि मीराला किल्ली परत केली. तू जेव्हा तिजोरी उघडली होतीस तेव्हा त्याच्यात दागिने होते? हो, नक्कीच. आता तुझ्या बोलण्यावर जर विश्वास ठेवला तर
एकच गोष्ट सिद्ध होते की तुझं काम झाल्यानंतरच दागिने गायब झाले. नाही पण दागिने किती वाजता गायब झाले यापेक्षा दागिने गायब झाले हे महत्वाचं नाही का? आणि हो ना, ते दागिने आमच्या आधीच्या सासूबाईंचे होते. आता मीराला आपल्या नव्या सासूबाईंचं कितीही कौतुक असलं तरी आपल्या आधीच्या सासूबाईंच्या दागिन्यांचं महत्व कमी होत नाही ना. म्हणजे सासूबाई, मला असं म्हणायचं होतं की तुमचं तिच्यावर कितीही प्रेम असलं तरी यावेळी तुम्ही तिला पाठीशी घालणार नाहीत ना?